काहीच बिलीव्ह नव्हते. क्या हो गया? लय मोठा आम्हाला यांनी हे दिलंय सरप्राईज. वाट लावून टाकू. फालतू नाही, फालतू माणूस नाही, चांगलं बोललं पाहिजे. एवढी सोय केली आहे यांनी आमची. चाकूला धार नाही. तर गाईस, तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये एस जी बॉईज भटकंती. तर पहाटेचे 3:30 होऊन गेले आहेत आणि आम्ही आमच्या 12 महिन्यातल्या अबे जल्दी बोल. 12 ट्रॅकमधल्या 5व्या ट्रॅकला चाललो आहेत. त्या ट्रॅकचं नाव आहे तिकोना किल्ला. तर चला आपण थेट भेटूया पुढच्या स्टॉपला. तुमच्यासोबत एस जी बॉईज भटकंतीमध्ये 2 मेंबर अजून जुडले आहेत. सचिन देसाई उर्फ बावड्या आणि एक आहे प्रणव बांधकर, जो की हेल्मेट घ्यायला गेलाय उर्फ बंटी. चलो, तर आम्ही निघालो आहोत तिथून. आपण थेट भेटूया तुम्हाला पुढच्या स्टॉपला, जो की आहे गाडीत पेट्रोल पंप. A few moments later. सरप्राईज फोन आला बघा थेट कोल्हापूरवरून. भाई भाई भाई, ग्रेट सरप्राईज, ग्रेट सरप्राईज भाई. खतरनाक खतरनाक. सोबत एक मेंबर जुळलाय. खूप खतरनाक सरप्राईज दिले त्यांनी. एस जी बॉईज भटकंती मधला 3रा मेंबर सार्थक कदम. प्रदीप आहे पुढे. पेट्रोल पंपवर सगळे थांबले आहेत, जो की आपला सगळ्यात पहिला स्टॉप असतो. थांबव. तर आपण सगळ्यांना सरप्राईज देऊया. शपथ, रिएक्शन आहे या लोकांचे. क्या हो गया? I'm back. भाई हे काय सीन आहे ओ मॅनेजर. भाई काहीच बिलीव्ह नव्हते. लय मोठा आम्हाला यांनी हे दिलंय सरप्राईज. तुम्ही 5व्या ट्रॅकला आलायत, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. हे आमचे मित्र आहेत. पहिला ट्रॅक झाला, दुसरा ट्रॅक झाला, तिसरा ट्रॅक झाला. मग आम्हाला असं वाटलं की 5व्या ट्रॅकला जायला पाहिजे. आम्ही आलो. हे व्लॉग बघून आले, व्लॉग बघून. आणि हे बघा पाठी बघा, सातारकर बसलेत पाठी. इथे कोकणवाले. कसं येणं केलं आपण, कसं येणं केलं? कसं काय झालं म्हणजे आतून इच्छा आली एकदम की आता जरा एस जी बॉय सोबत राहायला पाहिजे. तर आलोय मी. मध्ये यायला पाहिजे आणि वाट लावून टाकू. माझी आई थोडी छोटी आहे म्हणून खालतून येतो याचा शॉट. कोणचा एवढा लवकर? तर आमचा सेकंड स्टॉप आहे, जो नेहमीचाच आहे. आम्ही पुन्हा एकदा थोडासा नाश्ता करायला थांबलोय टोल नाकाच्या नंतर. हे हॉटेल तुम्ही ओळखतच असाल. सिंगचा छोटा भाऊ, हरभजन सिंगचा छोटा भाऊ. काय की कर रहे हैं भाई? ऐसे नहीं होता. मैं तो महाराष्ट्रीय हूँ. मी प्रदीप माने. ओय, तुला काय वाटी अंदासी? खरंच एवढं बेकार दिसतंय? अरे ते जेलमुळे हे बरोबर केस वरती आले. अशाप्रमाणे अरे 12 महिने 12 किल्ले जे ठरवलं होतं आम्ही, त्यातला हा 5वा किल्ला आहे आमचा. नंबर आहे म्हणजे ना, हा रस्ता एवढा सुंदर आहे ना, म्हणजे माझं मनच तृप्त झालं. रिटर्न जायचं? हा, रिटर्न जाऊया. मी तर बोलतो
सज्जन को क्या तकलीफ है भाई? केदारनाथ मंदिर. जय भोलेनाथ. गुड मॉर्निंग गाईज. 7 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळचे- ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. 7 वाजलेत आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत. जो ते बोलला आम्ही तेच रिपीट केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. माझा आवाज येत नसेल कारण की खूप वारा चाललाय, थंडी पण खूप आहे, खूप मजा येते, वेदर खूप भारी आहे. तर गाईज हे आहे पावना लेक, बघू शकता. जेवढे पण सह्याद्रीचे किल्ले आहेत आणि तिकोना किल्ल्याच्या आसपास जेवढे पण किल्ले आहेत सगळ्या आपल्याला इथून दिसत आहेत. सगळे एकूण एक एवढी आपली सह्याद्री सुंदर आहे ना, खरंच सांगतोय. ह्या व्लॉगमध्ये पण सांगेन, जेवढं तुम्हाला जमेल सह्याद्री फिरायचं तेवढं फिरा. खूप मस्त आहे, खूप मस्त, खूप भारी वाटतंय, खूप भारी. हे बघा आम्ही पोहोचलो आहे तिकोना किल्ल्याच्या जवळ. तो बघा खूप मस्त आहे गाईज, फिरा. गाईज बघू शकता पावना लेक खूप क्रेझी आहे, खूप क्रेझी. खूप क्रेझी व्ह्यू आहे गाईज, खूप क्रेझी व्ह्यू आहे. मज्जा मज्जा जी आहे ती नेचरमध्येच आहे गाईज. कसं वाटतंय मॅडी भाऊ? तर गाईज आम्ही तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे. तर तुम्ही इकडे तुमची बाईक वगैरे पार्क करू शकता. इकडे बाईक पार्किंग, कार पार्किंग दोन्हीचं पार्किंग आहे. इथे तुम्ही पार्किंग करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही गड किल्ल्यांवरती आल्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, स्वच्छता राखा. हा बोर्ड बघू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघू शकता, वाचू शकता. आणि या किल्ल्याचं टायमिंग आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तेव्हा या किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात 5 वाजता. तर हा रस्ता आहे, इथून आपल्याला जायचं आहे. गाईज इथे पे अँड पार्कची सुविधा आहे. पर गाडीचे 20 रुपये आहे. नाही बोलू नाही आम्ही, पैसे देऊ. तुला माहिती का 20 वर्ष आमची पार्किंग नव्हती. या मागच्याने सगळी पहिल्या गाड्या सगळ्या पुढे यायला लागल्या. गाड्यांच्या कुडी काढायला लागल्या लोक त्यांच्या सगळ्यांच्या. एका पाला 3 बाऱ्या मारला म्हणून आम्ही आमच्या ब्लॉगरला सबस्क्राईब करा, मग पैसे देतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लगेच होतो. माझ्या फोन नाही ना. आजचा तर बोलला हा आमचा मार्केटिंग वाला आहे. तुला माहिती फोन माझा आहे, चार्जिंग चालत नाही. फोन माझा. गाईज तर तुम्ही बघत असाल आपल्यासोबत दर टाइमी एक प्राणी असतो, आपला साथी, ट्रेकर साथी. तर हा बघा इथे एक आहे. तर गाईज इथे येताना थोडं खाण्याचं पिण्याची सोय करा. हे बघा प्रदीप दादानी काय आणलंय, काकड्या आणल्यात, कांदा आणलाय, टोमॅटो आणलाय भेळ बनवण्यासाठी. बॉबी आणली आहे, बॉबी आणली आहे. वेफर आहेत, बनाना वेफर. बॉबी खायला मॅडी कसं आहे? थांब ना. अरे आधी काय
विशाल नाही नुसतं खात असतो. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. फालतू नाही, फालतू माणूस नाही, चांगलं बोललं पाहिजे. एवढी सोय केली आहे यांनी आमची. चाकूला धार नाही, काकीकडनं घे. बंटी निघतील का चकल्या? तर सचिन भाऊ, तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन आणि कसा होता तुमचा ओव्हरऑल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स? ड्रायव्हिंग नाही तर पिलियन, हा नाहीतर पिलियन एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? तरी पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. म्हणजे तुम्ही काय बोलाल आपल्या सबस्क्रायबर्सला, काय बोलाल की हा जो एक्सपिरियन्स आहे ना, सकाळी लवकर निघायचा, हा बहुतांश कमी लोकांना मिळतो. जे आपल्या एजी बॉयज मध्ये नेहमी ठरलेलं फिक्स टायमिंग 3:30-4 फिक्सच आहे. बहुतांश म्हणजे भरपूर कमी लोकांना मिळतो. एक्सपिरियन्स अनुभवायला आपण सकाळी लवकर येतो आणि कोणताही ट्रॅक चालू. आणि मित्र तुम्ही असे कमवा ना जे की तुम्हाला सह्याद्री फिरायला नेते. आणि 100% या चकल्या जाम भारी आहेत. कधी पण माणूस कोल्हापूर वरून आलाय सार्थक कदम. सकाळी कांड उठवतात आहे. विचार करा, एकनिष्ठ माणूस एसजी ग्रुपचा. तांबडा पाठचा माझा हे राहिलेला ट्रॅक राहिलेला, पण या ट्रॅकला आलोय कारण की इच्छा आहे. चॅप्टर 1 चॅप्टर 2 मनापासून इच्छा आहे, त्यामुळे आलो. चॅप्टर बनेल कुठं नाहीये ट्रेन. 5-5 मिनिटाचा टाकायचं किंवा थोडं खाली कुठे चाललंय? ऑफ रोडिंगला पावनाले तो सगळ्यांची मारायची बघतो. तू सगळ्यात जास्त स्वतःचीच मारलेली. परत बघा, जेव्हा तुम्ही बेस मध्ये हरत असाल ना, तर असं करायचं. म्हणजे कसं ते एकदाच करायचं. ओटीपी आहे. अरे रुको जरा, सबर करो.